झेन झी दारू कमी पितात, पण पालकांना सगळं सत्य माहीत नाही आहे. हो, झेन झी जी आहे ती दारू कमी पिते, पण एक मोठं मिसकन्सेप्शन आहे की ऍडिक्शन त्यांच्यामध्ये कमी झालेलं आहे. कमी नाही झालेलं, फक्त त्याचं रूप बदललेलं आहे हे आपल्याला समजायला हवं. अल्कोहोल कमी झालेलं आहे, पण निकोटीन असेल, वेप असेल, त्याचं वाढलेलं आहे, कॅनॅबिस वाढलेले आहे, ड्रग एक्सपेरिमेंट्स वाढलेले आहेत. आणि हे अपग्रेड नाही आहे, हे शिफ्ट आहे. इंडिया रिपोर्ट्स असं सांगतं की 4 पैकी 1 जो जेन जी आहे तो स्मोक करतो. 11 ते 13 वया मध्येच याची सुरुवात होत असते. 7 पैकी 1 जे स्टुडंट्स आहेत त्यांनी कधी ना कधीतरी ड्रग काय ट्राय करतात, आणि हा रॅन्डम नाही आहे. हा एक क्लिअर पॅटर्न आपल्याला सांगतो की हे का होत आहे, आणि त्याचं कारण त्याच्या पाठीमागे आहे की त्यांच्यामध्ये एन्झायटी वाढलेली आहे, स्लीप म्हणजे झोप कमी झालेली आहे, प्रेशर वाढलेलं आहे, ब्रेनला रिलीफ हवा असतो आणि सबस्टन्स इन्स्टंट रिलीफ देत असतात, म्हणून त्यांच्यामध्ये या गोष्टी वाढलेल्या आहेत. पालक असं लॉजिक वापरतात दारू पित नाहीत म्हणजे चांगलं आहे, परंतु हे चुकीचं आहे. ऍडिक्शन हे कधी कधी लाऊड नसतं, कधी कधी ते सायलेंट असतं. ही जी जनरेशन आहे ती बिघडलेली नाही आहे, ती स्ट्रगल करत आहे, रिबेलियस करत नाही आहे, तर सेल्फ मेडिकेट करत आहे. तुम्ही कंट्रोल केला तर ते लपवतील, तुम्ही जज केला तर ते बंद होतील, तुम्ही जर काय कनेक्ट केलात मात्र ते ओपन होतील आणि तुमच्याशी बोलतील. याच्यासाठी काही मी ऍडवाइस देईन. पहिला हे ऐकून जास्त घ्या, जजमेंट कमी करा, ऍक्सेप्टन्स जास्त ठेवा, रिॲक्शन कमी ठेवा आणि त्यांच्याशी कनेक्शन जास्त साधा. तुमचं मूल बिघडलेलं नाही आहे, ते फक्त चुकीच्या मार्गाने स्वतःला सांभाळतंय. हा रील अजिबात इग्नोर करू नका, शेअर करा, कारण प्रॉब्लेम दिसत नाहीत पण ते वाढत आहेत.